आपल्याच देशामध्ये घडलेल्या 2 दुर्दैवी घटना आहेत. हे म्हणजे आपल्याच देशामधले 2 पंतप्रधान मारले गेलेत. पहिल्या म्हणजे इंदिराजी गांधी, दुसरे म्हणजे राजीवजी गांधी. आता पहा, इंदिरा गांधी यांना कोणी मारलो? हो, अंगरक्षकाने. आपल्या इंग्रजीमध्ये बॉडीगार्ड हा काय मारण्यासाठी असतो का? अंगरक्षक या शब्दातच त्याचा अर्थ आहे ना, अंगाचं रक्षण करणारा तो अंगरक्षकानंच मारावं. आणि दुसरे जे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव आहे राजीवजी गांधी. आता पहा, राजीव गांधी यांना कोणी मारलो? हार घालायला आलेल्याने. महाराज, आता हार घालायला आलेले काय आपले दुश्मन असतात का? परंतु हार घालायला आलेल्याकडूनच बॉम्बस्फोट व्हावा आणि त्यामध्ये राजीव गांधी मारले गेले. त्या काळामध्ये काही कीर्तनकार महाराज मंडळी सुद्धा हार घालून घ्यायला टाळायचे. न जाणू आपले काही बरं वाईट झालं तर. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अगदी कुठपर्यंत जरी वशिला असला तरी त्या वशिल्याच्या जोरावरती आपण आपलं आयुष्य वाढून घेऊ शकत नाही. कितीही मोठमोठ्या पदव्या संपादन केल्या तरी त्या पदव्यांच्या जोरावरती आपण आपलं आयुष्य वाढून घेऊ शकत नाही. मग हे आयुष्य आपल्याला कशानं वाढून भेटेल? तर मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा. आपलं पूर्व पुण्य जर चांगलं असेल तरच आपल्याला आपले हे सुंदर असं आयुष्य वाढून भेटणार आहे. म्हणून या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर भगवंताची भक्ती करायची. विठ्ठल विठ्ठल या देहामध्ये आल्याच्या नंतर भगवंताची भक्ती का करायची? कारण माणसाचाच देह असा आहे की याच देहात आल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची भक्ती करता येते. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या कोणत्याच योनीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची भक्ती करता येत नाही. पहा, का तुम्ही असं कुठं ऐकलंय का गाढवांची दिंडी असते म्हणून? असं तुम्ही कुठं ऐकलंय का गाढवांची दिंडी असते म्हणून? नाही. दिंडीत गाढव गोंधळ करतात, पण दिंडी कोणाची असते? माणसांची असते. कुत्र कधी एकादशी करतं का? नाही. एकादशी हे माणसं करतात. म्हणजे इतर योनीच्या ठाई हा तर विचारच नाही. दुसऱ्या कोणत्याच योनीमध्ये आपल्याला भगवंताची भक्ती करता येत नाही. म्हणून या देहामध्ये आल्याच्या नंतर भगवंताची भक्ती करायची, भगवंताचं नामस्मरण करायचे आणि भगवंताची भक्ती करत असताना भगवंत स्वरूप असणाऱ्या त्या आई वडिलांची सेवा जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण करायची. आई वडिलांची सेवा का करायची? कारण शास्त्र खूप सुंदर वर्णन करतात. आई वडिलांचं महाराज खूप सुंदर वर्णन करतात की आई आणि वडील ही आपल्या जीवनामधली खूप महत्वाची तीर्थक्षेत्र तसं म्हटलं ना तरी काही वावगं ठरणार नाही. कारण आज तीर्थाला जाणारी अनेक वारकरी मंडळी आपल्याला पाहायला भेटतात. वारीच्या वाटेवरती टाळपक वाजविना घेऊन एवढ्या उड्या मारतात की त्यांच्याकडे पाहून असं वाटतं याच्यासारखा वारकरी हाच जावं पंढरीला, माराव्यात उड्या. परंतु कोणी ज्याच्या घरी आई वडिलांची सेवा चालू आहे ना महाराज, त्यानंच पंढरीची पायवाट चालावी. नाहीतर आई वडील इकडे वृद्धाश्रमात टाकल्यात आणि हा पंढरीची पायवाट करतोय, ते काही कामाचं नाही. नव्हे ज्याच्या घरी आई वडील आहेत ना त्याला तीर्थाला जाण्याची गरज नाहीये. कारण सर्व तीर्थ त्याच्या घरी आहे. सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे आणि तया सेविसी किर शरीरे लोन केजे. किंवा माय बाप केवळ काशीन तेने न जावे तीर्थाशी. म्हणून आई वडिलांची सेवा. एक आई कशी असते? जगन मातर्मस्तव चरण सेवा न रचिता नवा दत्तम देवी द्रविणमपि भुजस्तव मया तथापि त्वं स्नेह मयि निरुपमं यत्पत्पुरुषे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता शक्तिरूपेण संस्थिता शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. पहाशी आई असते. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात की आई ही नेहमी लेकराचं हितच जाणत असते महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईसे कळवळ्याची जाती न करी लाभावी न प्रीती. पोटी भारव आहे त्यांचे सर्वस्व ही साई तुका म्हणे माझे तुम्हा संतावर येव. अशी आई असते. एक बाप कसा असावा जगी ऐसा बाप व्हावा
वंश त्यांचा मुक्तीस जावा, पोट येता हरले पाप, ज्ञान देवे माय. असे आई वडील असतात. अगदी पोट पाठीला लागेपर्यंत कष्ट करतात. बाप करी जोडीले कुराचे ओढ्या पुलिया कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरास याचा धनी, आणि कडिये वागुनी भार खांदी. असे आई वडील असतात. अगदी पोट पाठीला लागेपर्यंत कष्ट करतात. मुलांना लहानाचं मोठं करतात आणि हीच मुलं लहानाची मोठी होतात आणि आई वडिलांचे उपकार विसरून जातात. त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकून देतात. पहा, पण ज्या ठिकाणी संस्कार आहे, संस्कृती आहे, त्या ठिकाणी हे सांगण्याची गरज नाही आणि त्यासाठीचा हा परिवार आहे. अगदी शेवटपर्यंत या परिवारानं काकींची चांगली सेवा केली. आज काकींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. पहा, या ठिकाणं त्यांची 2ही मुलं असतील. त्या सर्वांनी या काकींची चांगली सेवा केली. पहा, आपल्याला असं वाटत असेल ना की आपलं म्हातारपण सुखी आणि समाधानी जावं, तर त्यासाठी आपण आपल्या मुलांच्यावरती अगोदर तसे संस्कार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, पण आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर मुलांच्यावरती चांगले संस्कार राहिलेले नाहीत. आज मुलांच्यावरती चांगले संस्कार असणं महत्त्वाचं आहे. कारण आज आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो, बऱ्याच ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येतो. असंच एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर इथं एक मुलगी होती. पहा, तिच्यापेक्षा थोडासा मोठा एक मुलगा होता. तो आमच्याकडे आला आणि आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्हाला म्हटला, ताई आमच्या घरी चहा प्यायला चला. आता चहा प्यायला चला म्हटल्याच्या नंतर असे उन्हातानाचे जरा दिवस होते. मी म्हटलं मी चहा काही जास्त घेत नाही. मग म्हटलं ताक घ्यायला चला. आता कांबळे महाराज आहेत, ते चहा कधी घेत नाही, ताक घेतात. पण त्यांची तब्येत कशी व, आणि ताक घ्यायला चला म्हटल्याच्या नंतर मग आम्ही गेलो. आता गाया म्हशी आपल्याकडे भरपूर असल्याच्या नंतर आपण कसं ताक देत असताना डायरेक्ट तांब्यात देतो. कमी असल्याच्या नंतर ग्लासमध्ये येतं, जास्त असल्यावर तांब्यात येतं. त्याच्याकडे भरपूर गाया, भरपूर म्हशी, दुधाचा काही तुटवडा नाही. ताक घेऊन येत असताना डायरेक्ट तांब्यातच ताक आणलं. मी थोडंसं ग्लासमध्ये घेतलं, बाकीच्यांना दिलं. सगळ्यांनी 1-1 ग्लास घेतलं. तर म्हटलं अजून देऊ का? म्हटलं असेल तर आण बाबा. तो गेला, परत 1 तांब्या त्या ठिकाणी ताक घेऊन आला, आम्हाला परत दिलं. आणि जात असताना मी म्हटलं, अरे बाळू, तू आम्हाला 2-2 तांबे ताक प्यायला दिलं, तुझी आई तुला ओरडणार नाही का? तुझ्या आई 2 तांबे त्या ठिकाणी ताक पिलो. आणि जात असताना म्हटलं, अरे बाळू, तू आम्हाला 2-2 तांबे ताक प्यायला दिलं, तुझी आई तुला ओरडणार नाही का? तुझी आई तुला मारणार नाही का? तो म्हणला, ती कशाला मारन, त्यात तर उंदीर पडला होता. तसं बी ते टाकूनच द्यायचं होतं. महाराज, मला एवढा राग आला, एवढा राग आला. हातामध्ये तांब्या होता, घेतला आणि असा दंडिशी आपटल्या बरोबर ते पोरग परत मोठ्यानं ओरडलं. म्हटलं, आई, महाराजांनी आपला आंघोळीचा तांब्या फोडला बघ. राग आला. म्हटलं, तुम्हाला आत्ता भेटला, एकट्या सापड. मग म्हटलं, सांगते तुला.